नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. खरं तर आजचा हा व्लॉग या गाडीतला शेवटचा व्लॉग असणार आहे. का तर ही गाडी विकलेली आहे आणि आता तेच गाडी शोरूमला सोडायला चाललं आहे. ते म्हटले सकाळी लवकर गाडी जमा करा, हो ना, म्हणूनच आता जमा करतो आहे. खरं तर ह्या गाडीच्या खूप आठवणी आहेत. आमच्या खानदानातली पहिली 4 व्हीलर म्हटलं तर ही गाडी आहे आणि मस्त 4 वर्ष साथ दिली. एप्रिलमध्येच घेतली होती आणि आता एप्रिलमध्येच विकतोय. बरोबर 4 वर्ष गाडीचा मस्त वापर झाला आहे. टोटल किलोमीटर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, टोटल किलोमीटर झाले 77,946 किलोमीटर झाले टोटल. आणि एवढी साथ दिली गाडीने, मस्त वापर झाला आहे. गाडी घेतल्यापासून गावाला जाणं येणं लय वाढत होतं. तुम्हालाही माहिती आहे, सारखं गावाला जा ये जा चालू होती. त्याच्यामुळे वापर भरपूर झाला आहे. 4 वर्षात गाडी मस्त वापरली आणि आता विकली. आणि आता विकण्यामागचं कारण की पहिले आम्ही 5 जण होतो, 5चे 6 झाले, आता 6चे 7 झाले. म्हणलं मग थोडं जरा 7 सीटर एखादी बघावा, म्हणून मग गाडी थोडी एक्सचेंज केली. ही देऊन ती घेतली. आणि एक्सचेंज करायचं असं काही नक्की नव्हतं, पण जी मनात किंमत होती ती किंमत समोर शोरूमवाल्यांनी दिली ह्या गाडीची एक्सचेंज व्हॅल्यू. लगेच निर्णय घेतला की चला देऊन टाकू, कारण तेवढी व्हॅल्यू दिली नसती असं आम्हाला अपेक्षा होती, पण ती दिली. त्याच्यामुळं म्हटलं चला आता काही प्रॉब्लेम नाही, लगेच देऊन टाकू. आणि हिची एक चावी तर बघा ना, अजून वापरलेली पण नाही आहे. बघा, अख्खी आहे अशी नवीन आहे अजून. बघा, स्टिकरसहित अख्खी. हिचं पुढचं एकही सिम्बॉल काय म्हणतो काही जर गेलेलं नाही आहे, सगळं आहे असं नवीन कोर खणखणीत आहे. अशी ही गाडी आता चालली. शेवटची गाडी. तुम्ही प्रत्येक ब्लॉकमध्ये कुठं मी गेलो ना फिरायला की गाडीतले ब्लॉक तुम्ही पाहिले असतील, मग तेच आता द्यायची. आता काय विकली, फायनली दिली बाबा गाडी. चला चलो गाईज, फायनली गाडी दिलेली आहे आणि खूप वाईट वाटतंय खरं तर. एवढी चांगली गाडी दिलेली हा ना, पण आता जाऊ द्या, काय होतं त्याला अपग्रेड होणं गरजेचं आहे. म्हणून 5 सीटर होते, आता 7 सीटर गाडी घेतो, त्याच्यामुळे जरा जाऊ द्या. चला कोणती गाडी ना ते तुम्हाला उद्या कळलंच. The next day. बघा, मस्तपैकी हाराची पिशवी वगैरे घेऊन चाललो आहे. नवीन गाडीची आज डिलिव्हरी आहे. खरं तर एक गाडी होती आपल्याकडे, ती म्हणजे आपली सेलेरिओ, आणि ती जवळजवळ 78,000 किलोमीटर पळली. त्या गाडीने आपल्याला साथ दिली आणि आता शेवटी म्हटलं थोडी चेंज करावं, कारण फॅमिली मोठी झालेली आहे. 7 जण झालेलं आहोत, 3 जोड्या आणि आपला शिव, असे 7 जण. म्हणून मग म्हटलं एक थोडी मोठी गाडी घ्यावी. म्हणून हिची एक्सचेंज व्हॅल्यू विचारली, त्यांनी दिली मनासारखी. आणि मग म्हटलं चला बरं झालं, मनासारखी व्हॅल्यू भेटली, लगेच घ्यायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आता चाललं आहे आपली गाडी घ्यायला. गाडी असणार आहे इर्टिका. खरं तर 7 सीटर गाडी कमी बजेटमध्ये, आपल्या बजेटमध्ये म्हणता येईल, ती भेटते ती इर्टिका. म्हणून आता तीच घ्यायला चाललं आहे. आणि घरचे म्हटलं की तू घेऊन या, आल्यानंतर आपण इथं पूजा करू. त्याच्यामुळे तिकडं या जा नको. आणि जायला पण मित्राची एकच गाडी म्हटलं मग ती घेऊन जाता येईल, आणि आल्यानंतर मग इथं घरापाशी पूजा वगैरे करता येईल. त्यामुळं घरचे नाही येणार, आम्हीच मित्र आणि महेश भाऊ चाललो आहे. आम्ही चाललो आहे, तिथून घेऊन येतो आणि आल्यानंतर मग घरी पूजा वगैरे करता येईल. चला मग जाऊयात आता गाडीची डिलिव्हरी घ्यायला. नाही पण गाडी घ्यायला चाललो आहे, खरं आहे ना. नंबर आलो आहे आता शोरूमला. बघा गाडी झालं आहे सगळं सर. सगळे झाले रेडी. हां का, प्लेटसाठी फक्त थांबलो होतो. एकच बघा, ही घेतली बघा, ही घ्या, हार लावून घेऊ. मग यस, असं आहे का. बघा या सरांनी मदत केली आपल्याला गाडी घ्यायला. सीट कवर टाकायची गरज नाही सोन्या, सीट कवर नाही दिली त्यांनी आपल्याला. पण ठीक आहे, बघा साधी. अरे ना येड्या. हा बघा, हार घालायची तयारी आपल्या गाडीला मस्तपैकी. खरंच बांधावं लागेल ना, वरतून घ्यायला लागेल रे. बांधावं लागेल का नाही. अरे दोरी बांधायला लागेल ना मग. मस्तपैकी साबळेंनी आपल्याला हार दिलेला आहे, त्यांनी हार देऊन बघा मस्तपैकी हार लावला आहे गाडीला.
हा बघा ये आणि यांनी मिळून हार घेतला आपल्या गाडीसाठी आणि एंट्री करताना का हां बरं घेऊ परत चला जा हे बघा आता एक लागले येडे चाळे करायला गाडीसोबत लगेच एक 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 गाडीची पूजा ए घ्या गाडीची पूजा करून चाला बरं पूजा करा ना सगळे पूजा करा ना ए घे आब्या नाही आताच नाही आता मला गावावरून येऊ द्या घे आब्या घे पूजा कर हे जलनेवाले की दुवा यांनी स्विफ्ट घेतली म्हणून मी घेतली गाडी बाकी काय नाही हॅलो चाल सोन्या कर भाऊकी कर काय जाळायची ते आता जळून घे अरे हा थँक्यू सर चावी राहिली होती घराची गाडीची चावी हा हा जोरात कॉंग्रॅच्युलेशन चला बस राहू द्या चला हे बघा गाडी घेतली मस्तपैकी सगळे बोला बघू चावी नाही आता याला बटन कुठे आहे पण याला काय घ्यायचं आपण ए कष्ट हेच भांडवल कष्ट यांनी घेतलंय म्हणून सगळ्यांना विचारतोय हार कसा आहे हार नाही ना बरोबर मला तर नाही आवडत गाडीच्या मानाने हार सापडतो गाडीच्या मानाने अजून चांगला आला असता हार का रे गाडी मात्र क्वालिटी कितीला घेतला तो मी नाही रुपा बघा आता रुपा बघा ती चावी आहे धन्यवाद थांबा त्यामुळे मी म्हणलं असं काहीतरी वांगा झाले आमचं तूच फोड महेश फोड महेश चला हे बघा इथं काय चाललंय बघा फ्रेम दिली बघ लगेच बघा क्विक सर्व्हिस फ्रेम लगेच दिली पेढे आणि हे सरांनी आपल्याला दिलं होतं यांनी संपून टाकले बघा ही गोळी सकाळ संध्याकाळ जाळायचं राहील बिना पाण्याची का गोडी मग काय जाळालाय थोडा हा ना मित्र जाऊ दे मित्र आहे बघू गोळी ठीक आहे चालते 5 लिटर पेट्रोलचं कुपन घेतलंय बस रामदास नगर बसन अभिनंदन धन्यवाद या धन्यवाद जायचंय काम करा 5 तारीख तू याशिवाय कोण आहे घे तूच घे थांब ना थोडी प्रोसेस राहिली तेवढी करू द्या बसा जलनेवाले काय अरे सेम तसलंच घेणार तुम्ही खचू नका तसलंच घेणार आता नाहीये तुमच्या आहे का गाडी आता आणली काय नाही घेतलं तर सांगा मला मग आपलं इथे तुम्ही बाहेर जाणार आहे का कुठं जाणार उद्या लागणार आहे का हा उद्या मग तुम्हाला तिथून घ्यावं लागेल कारण ते टॅक्स पावतीशिवाय ॲक्टिवेट होत नाही तर मग त्याचे पैसे आपण मायनस करून ते रिफंड देणार आहे काय चालतंय काही आता रिफंड देणार पण कॅमेरा तिकडेच चालेल आता काय राहिले अजून बऱ्यापैकी प्रोसेस झाली आपली सगळी घ्या पाणी प्या जाळणाऱ्यांनो खा इरिटिका तर हे स्टेपनी काढण्यासाठीचा रॉड ओके आवाज नाही येणार नाही हां ते बरं सेल्युरोजला लय आवाज येत होता काय स्टेपनीचा रॉड तिथं लावलाय हां CNG ह्याच्यावर काय वजन बसू शकतं ना ठेवू शकता काही प्रॉब्लेम आमचे डायरेक्ट गावाचे पोते असते राव नाही तेवढं बसेल का नाही का नाही पुढं ठेवतो ना तेवढे पुढं ठेवतो रिअर का केला बघ हवा ना कार हे बघा आवाज फक्त सर्कल मग सोपं आहे विषय मग विषय नॉट भाऊ चला ड्रायव्हिंग टाइम अरे इथं कुठं बसले ते पण दिसते ओके ड्रायव्हर सीट
ते सीट बेल्ट आहे. सीट बेल्ट हा पुढचा ऑटो आहे, मागचा मॅन्युअल काय एसी एसी. ओके ऑटो ठीक आहे चालेल हेडलॅम्पचं ते तुम्हाला माहिती आहे, इथून आवाज कमी जास्त कमी करू जास्त शकतो. बरोबर. आणि मागचं रेअरचं कसं चालू करायचं ते ते आहे का याला माग वायपर वायपर आहे ना बघा मागं. हे उद्या सर रे अरे बाबा डिक्की वरती तुटलं सोने तू फिरतंय सवय का माहिती मागं? हा मग ते दरवाजा वर आहे हा फिरतोय आधी त्या पट्ट्याचा काय यूज आहे डिफॉग लॅम्प ते काय डिफॉगर पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात ते धुकं साचतं ना ते आपोआप होतं- जाण्यासाठी. आपोआप होतं का ते? नाही इथं बटन दिलं बघा रिअरचं. हे रेअर फ्रंट आणि रिअर. ओके. फ्रंटला जसं येतं तसंच बॅकला डिफॉगर तसंच आहे बॅक. ओके ते बरं झालं मध्ये काही चुनापुडी वगैरे ठेवतात. चुना नाही आहे त्याला सांगू याला नेव्हिगेशन USB ने काय कनेक्ट करायचं USB डेटा केबल कनेक्ट केले ना की याच्यात मग तुम्ही नेव्हिगेशन अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले ते वापरू शकता. चलो सर धन्यवाद जातो चलो हे काय राहिलं ना पेड्याचा बॉक्स बिक्स घेतला ना सगळा बघ कसे बसले ए हाराची पिशवी राहिली सोन्या बघा एक इथं बसलाय दुसरा इथं आणि तिसरा बघा कुठं मागं बसलाय झोपलाय पार गाडीत अशी हवा आहे आपल्या गाडीची आता हा ना ट्विट काय केले आता काय होल सिव्हिलायझेशन विल डाय टू नाईट काय बोलतो टू बी ब्रॉड बॅक अगेन आय डोंट वॉन्ट टू दॅट हॅपन बट इट प्रोबेबली विल चलो गाईज जाऊया घरी येस धन्यवाद चला साहेब या चला नवीन गाडी घेतली बा हप्त्याभराची मजा आहे. हप्तेभराच्या वेळेस मजाच आहे ए उद्देश हार भारी म्हणतात मग आ चालू करायची कोण कोण घेते बघू द्या किती घेतलं त्यांनी शांतीने किती घेतलं किती हा एकच आहे ना होय एकच आहे ना लाईव्ह पुढे काय होणार आहे त्यामुळे ठेवले हात्यार जवळ